तर मित्रांनो, तर आज आपण आपल्या बागेसाठी बॅक्टेरिया सोडणार आहे। त्यासाठी स्लरी तयार करायची आहे। त्यासाठी आणलेलं सामान मी तुम्हाला दाखवतोय। बघा, उर्वा कंपनीचा कॉम्बो बॅक्टेरिया घेऊन आलेला आहे आपण। हे शेणखत आहे, हे गोमूत्र, हा गुळ बारीक केलेला आहे, हे बेसन आहे बघा, आणि हे 200 लिटरचं 2 ड्रम भरलेले आहेत। आणि यात आपण आता मिक्स करून 6 दिवसासाठी ठेवणार आहे। तरी व्हिडिओ पूर्ण बघा। स्लरी जीवामृत कशा प्रकारे असते ते आज आपण तुम्हाला दाखवणार आहे। गोमूत्र बेसन होतच आहे। तर मित्रांनो, आता आपण गुळ टाकत आहे। 1-2 किलो गुळ घेतलेला आहे आपण। तर मित्रांनो, आता आपण शेण टाकत आहे। देशी गायचं शेण आहे। बघा कशा प्रकारे आपण आता स्लरी बनवत आहे। खिलारी गायचे शेण आहे। मित्रांनो बघा, आता आपण शेण बिन टाकून घेतले। आता एक जीव वस्तू हलवून घ्यायचा आहे। तर बघा, हे सगळं मिक्स झालेलं पाहिजे। फोडून घ्यावेत आणि एक जीव होऊस तर हलवून नंतर आपण बॅक्टेरिया टाकणार आहे। बघा कसा एक जीव होत आहे। मित्रांनो बघा, हे सगळे बॅक्टेरिया आहेत। आता आपण टाकत आहे बॅक्टेरिया सगळं। हे सगळं बॅक्टेरिया आहेत बघा। हे पूर्ण बॅक्टेरिया आपण आता 8 दिवसासाठी भिजत घालणार आहे। आणि 8 दिवसांना आपण हे जे आळवणी आपल्या पेरू बागेला करणार आहे। हे बघा, सर्व 25 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आपल्याकडे। 25 प्रकारची खतं आपण या शेणखत, बेसन, गूळ यात मिक्स केलेलं आहे। पूर्ण हे बॅक्टेरिया आहे बघा।
संपले. तर बघा आता हे सगळं आपण एक जीव होस तर हलवणार आहे. इकडे येत. तर बघा हे सर्व एक जीव तर आपण हलवत आहे. बघा ही पूर्ण अशी स्लरी आपली तयार झालेली आहे. आता याला सातव्या दिवशी आपण सोडणार आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला येऊन हलवावी लागणार आहे. आणि याचं आपण 4 टाइम 7-7 दिवसाला डबल स्लरी सोडून 7 दिवसात जो गाळा राहील त्याला आपण परत अजून पाणी ओतून गोळ ओतून बेसन ओतून डबल असं 4 वेळा आपण सोडणार आहे. फायनली आपली स्लरी बघा अशा प्रकारे तयार झालेली आहे. बघा कशा प्रकारे स्लरी आहे. बॅक्टेरिया, गोळ, बेसन, गोमूत्र, गाईचं देशी गाईचं शेण टाकून बघा हे असं आणि बॅक्टेरिया टाकून अशी स्लरी तयार झालेली आहे. तर बघा आपण अशा प्रकारे ड्रम बांधून घेतलेले आहेत आणि आता हे रोज सकाळ संध्याकाळ आपण हलवणार आहे आणि 6व्या दिवशी बरोबर ही स्लरी आपण झाडाला सोडणार आहे.